पुण्यामधील पाषाणमधील पंचवटीमध्ये भलं मोठं झाड विजेच्या तारांवर पडल्यानं मोठ्या भागाचा वीज पुरवठा खंडित झालाय। काल झाड पडीच्या अशाच घटनांमुळे शहराचा मोठा भाग 20 ते 22 तास अंधारात बुडाला होता। बहुमजली इमारतींच्या लिफ्ट बंद पडल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिक घरातून बाहेर देखील येऊ शकले नाहीत। सातत्यानं उद्भवणारी ही समस्या टाळण्यासाठी विजेच्या तारा भूमिगत पद्धतीने टाकण्याचा मागणी तिथले नागरिक हे सातत्यानं करतात, मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून निधीच्या कमतरतेचं कारण सांगण्यात येतं। पुण्यातील पाषाणमधील पंचवटी भागात हे भलं मोठं झाड पडलंय। सातत्याने या झाडपडीच्या घटना घडतायत आणि मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होतोय। काल पुण्यामध्ये अशी अनेक झाडं पडली आणि शहराचा बऱ्यापैकी भाग त्यामुळे अंधारात होता। मध्यरात्री गेलेली वीज पुरवत होण्यासाठी अगदी 20-22 तास लागले। वीज पुरवठा खंडित होण्याच्या ज्या घटना घडतायत तर त्यावरती उपाय म्हणून या ज्या विजेच्या तारा आहेत त्या भूमिगत पद्धतीनं टाकण्याचा प्रस्ताव वेळोवेळी महापालिकेला आणि संबंधित यंत्रणेला दिला जातो, मात्र ते होत नाही। इथले हे नागरिक आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिगत विजेच्या तारांची मागणी करतायत आणि या सगळ्या समस्येला ते सामोरं जात आहेत। आपने कहाँ पे ये जो समस्या है वो रखी थी और आपको क्या रिस्पांस मिला? चंद्रकांत दादा पाटिल को मिले, उन्होंने हमारा रिकमेंडेशन जो है उसको भेजा, एमएससीबी को भेजा। एमएससी डीसीएल से हम अक्टूबर से मीटिंग्स कर रहे हैं। उधर के एग्जीक्यूटिव इंजीनियर जो है वो कह रहे हैं हम करेंगे, लेकिन हमारा प्रॉब्लम है फंड्स कौन देगा, फंड्स कौन एलोकेट करेगा, ये एक बड़ा प्रॉब्लम है। निधी देण्याची घोषणा किंवा आश्वासन देण्यात आलंय का आणि पुढे काही झालंय का? त्यामध्ये दादांच्या पत्रामध्ये जे दिलेलं आहे 65 लाख रुपये निधी हा सँक्शन झालेला आहे, तो MSCDSL दिलेला आहे। टेंडर पण झालेलं आहे, काम पण त्याचं सुरुवात करायला त्यांनी हे दिलेलं आहे परवानगी, फक्त निधी नाही। आता तो DPDC मधनं निघणार आहे की महापालिकेकडनं करायचं आहे ह्याच्यात विधानमंत्रीमध्ये आम्हाला त्यातलं इतकं काही ज्ञान नाही आहे की हा निधी कुठनं येईल, तर तो निधी लवकरात लवकर यावा। सर्वात मोठा इश्यू आहे की आमचं इथं बघा बूस्टर आहे आणि बूस्टरने त्या पाणी वरती पूर्ण सोसायटीला पुरावा केलं जातं। लाईट नसेल की बूस्टर बंद होतो, अख्खा पंचवटीमध्ये पाणी मिळायचा सप्लाय बंद होतो। तर आमच्यासाठी हा खूप सिरियस या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यावरती उपाय आहे तो म्हणजे भूमिगत पद्धतीने विजेच्या तारा टाकण्याचा, मात्र त्यासाठी हवी आहे ती राजकीय इच्छाशक्ती। ही राजकीय इच्छाशक्ती संबंधित लोकप्रतिनिधी दाखवणार का? कॅमेरामन मनोज समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।